अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. पिशोर पोलीस ठाणे रुजू होताच कुणाल सूर्यवंशींचा दणका. पिशोर पोलीस यांच्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले. धडक कारवाई. अवैध वाळू विरोधात कारवाई. 7.5 लाखांचा ऐवज जप्त. अवैध दारू गुटखा धंदेवाल्यांचे धाबे दणाणले. पिशोर पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारता सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेत वाळू माफिया वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करून 7,56,000चा मुद्देमाल जप्त केला. पिशोर पोलीस ठाण्यास गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तयार करून सावरगाव परिसरातील खेवोबा महाराज मंदिराकडून येणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली येताना आढळली. वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. ट्रॅक्टरचा मालक व सोबत असलेला रूपनील प्रभाकर सोळुंके वय 24 राहणार चिमणापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर असल्याचे समोर आले. पंचांसमक्ष ट्रॅक्टर व ट्रॉलीची तपासणी केली असता त्यामध्ये एक ब्रॉस अवैध वाळू गौण खनिज आढळून आले. संबंधिताकडे वाळू वाहतुकी संदर्भात कोणतीही अवैध परवानगी अथवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर ट्रॉली मालक चालक यांच्यासह पिशोर पोलीस ठाण्यात आणून चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पिशोर पोलीस करीत आहेत. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी अवैध धंद्याविरोधात कठोर भूमिका घेतल्याने परिसरात वाळू माफियांचे धाबे दणाणले. पुढील तपास जमादार संजय दराडे करीत आहेत. महाराष्ट्र समाचार प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर.